महादेव आपल्या अंगावरती व्याघ्रचर्म का धारण करतात, तर शिवपुराणातील एका दंतकथेनुसार महादेव एकदा एका नागा साधूच्या रूपामध्ये खाली पृथ्वीवर फिरत होते। त्यावेळी हजारो वर्षांच्या तपस्येनंतर ते आपल्या जंगलामध्ये विहार करत असताना तिथल्या काही ऋषिकन्या आणि ऋषींच्या बायका त्यांना बघू लागल्या की हा इतका सुंदर पुरुष नेमका कोण चाललेला आहे। ही गोष्ट जेव्हा ऋषींना कळली तेव्हा ते महादेवांना धडा शिकवण्यासाठी जंगलात गेले की जेणेकरून त्यांना इथून हाकलता येईल। मात्र त्यांच्याकडे पोहोचण्याच्या आधीच त्यांनी पाहिलं की महादेवांवरती नागा स्वरूपात असताना एका वाघाने हल्ला केलाय आणि त्या वाघाने त्यांच्या अंगावर झडप घेतल्यावर ऋषींना वाटलं की आता महादेवांचं काही खरं नाही, पण चक्क महादेवांनीच त्या वाघाला फाडलं आणि त्याची जी कातडी होती ती वस्त्रासारखी आपल्या अंगाला गुंडाळली। त्यामुळे या ऋषींनाही कळलं की हा मनुष्य कोणी साधासुद्धा नाही, हा दिव्य पुरुष आहे। ते होते साक्षात महाकाल महादेव आणि त्यामुळेच आपल्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणून महादेव व्याघ्रचर्म आपल्या अंगावर धारण करतात।